नामे केले जपता हरी. जसं कल्पना करा, जेवढा हा मंडप आहे ना, कल्पना करायचा आहे, जेवढा हा मंडप आहे तेवढा या ठिकाणी गवताची गंजी असेल. पूर्ण आश्रमभर गवत भरलेला आहे. आणि मग महाराज यांना वाटलं, लोकांना वाटलं की आता या गवताचं काही काम नाही, याला जाळून टाकायचं. एवढं मोठं गवत, एवढ्या मोठ्या गवताला जाळण्याकरता कमीत कमी एखादा ट्रकभर माचीस आणावं लागेल की नाही? नाही, एवढं मोठं गवत आहे, एक ट्रकभर तर लागल नाही लागणार? किती लागल मग? छोटा ट्रॅक्टर, छोटा हाती वगैरे असला तर होऊन जाईल ना, नाही? तेवढं पण नाही लागल. मग एक माचीसचा मोठा पॅकेट असलं तर तेवढे नाही लागणार. मग एक माचीसची डबी तेवढे नाही. मग माचीसची एक काडी, एक काडी जरी असली तरी महाराज, किती मोठं गवत जरी असलं तरी ते काय होतं? जळून खाक होतं. तसं ज्ञानोबाराई म्हणतात, जसं गवताची गंजी काडी लागल्याबरोबर नष्ट होते समूळ, तसं आपण किती केलेलं पाप असू द्या, पण महाराज नुसतं एक देवाचं नाव जरी घेतलं ना तर तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणून महाराज एक देवाचं नाव तुमच्या सर्व पापाचं नायनाट करणार. असं महाराज याला काही आधार सांगतात. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण कर्म त्याने केलं नाही, आयुष्यभर नुसतं पाप कर्म केलं. पण महाराज आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. मरता क्षणी महाराज ज्यावेळेला यमाचं दर्शन झालं, आपल्या मुलाला आवाज देतय, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. अंतिम क्षणाला आपल्या मुलाचं नाव घेतलं, पण ते देवाचं असल्या कारणामुळे परिणाम काय झाला? विष्णुदूत आले आणि अजामिळाच्या यमदूतांपासून सांभाळ केलेला आहे. मला काय सांगायचं, एवढा मोठा पापी अजामिळ पण नामाच्या द्वारे नामे तरला, त्याचे पाप जळून खाक झाले आणि तो या जगातून तरुण नेला. म्हणजे अजामिळासारखा पापी जर तरुण जातो तर आमचा उद्धार का होणार नाही? पुढे सप्तम स्कंधामध्ये शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला प्रश्न करतात, महाराज जर देव ही सृष्टी देवानी बनवलेली आहे, मग देवाचेच आपण सर्व लेकरं आहेत, तर मग देव असा भेदभाव का करतो? कुठला भेदभाव? आम्ही आता भागवतात ऐकतो ना, देवानी याला सांभाळलं, याला मारलं, याचं रक्षण केलं, त्याला मारलेलं आहे, असा भेदभाव का? त्यावेळेला परीक्षिती महाराजांना शुकदेवजी महाराज सांगतात, बघा देव कोणाला मारतही नाही, देव कोणाला सांभाळतही नाही. मग आपल्या मराठीमध्ये एक सुंदर भावगीत आहे, अगर इजाजत हो तो दो पंक्ती गाऊ. तुम्ही सर्वांना माहिती आहे, सर्वांना आठवण आहे, माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी सुद्धा गाव. जगे जीवनाचे सार घ्यावे दानी सत्वर, जगे जीवनाचे सार घ्यावे दानी सत्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कोणी थोर असो आत्मा
को नाही तारते. मग ज्याचं कर्म जसं असेल देव त्याला फळ तसं देतात. अच्छा, हाँ, मुझे एक दृष्टांत नजर आ रहा है. परीक्षित महाराज को कह रहे सुखदेव भगवान, आपके जो पूर्वज है ना, एक बार का प्रसंग था. युधिष्ठिर महाराज उन्होंने एक बार राजस्व यज्ञ का आयोजन किया इंद्रप्रस्थ या क्षेत्रामध्ये, ज्याला आता दिल्ली म्हणून ओळखल्या जातं. आणि त्या राजसभेमध्ये अग्रपूजेचा मान भगवान कृष्णाला दिलेला. बोले भगवान कन्हैया का पूजन होगा और यज्ञ आरंभ होगा. शिशुपाल नाम का व्यक्ति वहां खड़ा होकर कहने लगा, महाराज कोणाची पूजा करा हे तरी कळलं पाहिजे तुम्हाला. अहो तो ज्याच्या आईचा पता नाही, ज्याच्या बापाचा पता नाही, ज्याचा कुळाचा पता नाही, ज्याच्या चरित्राचा पता नाही, अरे लहानपण चोरी करता करता गेलं त्याची पूजा. नवे नवे कित्येक बोचक शब्दामध्ये अपमान केला. परंतु महाराज वचन दिलेलं होतं की मी शिशुपाळाचे 100 अपराध पूर्ण करणार. आणि मग शेवटी 100 101 वा अपराध झाला. भगवंताने सुदर्शन चक्र काढले आणि ते सुदर्शन चक्र काढून शिशुपाळाचा शिरच्छेद केलेला आहे. आश्चर्य तेव्हा झाला नाही जेव्हा शिशुपाळाचा वध झाला. आश्चर्य तेव्हा झालं त्या शिशुपाळाच्या अंतःकरणातून एक दिव्य ज्योत निघाली आणि ते भगवंताच्या हृदयात जाऊन समाविष्ट झालेले. हे सर्व लांबून पाहत होते युधिष्ठिर महाराज, आणि युधिष्ठिर महाराज रडत होते. जवळच नारदजी बसलेले होते. नारदजीने विचारलं, बाबा क्यों रो रहे हो आप? युधिष्ठिर जी, धर्मराज आप क्यों रो रहे हो? बोले महाराज, जिस शिशुपाल ने मेरे कन्हैया को इतनी गाली दी, इतना बुरा भला कहा, उस शिशुपाल को हजारों साल तक नरक में जाना था, लेकिन उस शिशुपाल के हृदय से एक दिव्य ज्योति निकली और जाकर भगवान के हृदय में समाविष्ट हो गई. उसका तो उद्धार हो गया ना. तो शिशुपाल को धर्मराज को नारद जी कहते, अरे तुला काय वाटतं, तो काय देवाचा वैरी आहे? मग अरे तो देवाचा परम भक्त आहे, तो देवाचा द्वारपाळ आहे. जय आणि विजय हे 2 देवाचे द्वारपाळ आहे. सनकादिकांचा शाप लागला, तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल. मग पहिल्या जन्मामध्ये ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यप झाले, दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण झाले, तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल दंतवक्र झाले. आता याने उद्धार केला. मागच्या जन्मामध्ये सीतेला समोर ठेवलं आणि रावणाने आपला उद्धार करून घेतला. आणि पहिल्या जन्मामध्ये प्रल्हादाला घेऊन याने आपला उद्धार करून घेतला. काय प्रल्हादाला समोर घेऊन कसा उद्धार केला हो? त्यावेळेला सांगतात, अरे ज्यावेळेला हिरण्याक्षाचा वध झाला ना, त्यावेळेला हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्राप्त केलं आणि वर मागितलं, मला अमरत्व पाहिजे. ब्रह्माजीने कहा, इट इज इम्पॉसिबल. का? अरे मलाही मरावं लागतं बाबा एक दिवस, मी कसं तुला अमर करणार? अच्छा, तो मैं कुछ और मांगू? बोले और मांगो. एक से अनेक मांगूंगा तो चलेगा. बोले कितना भी मांग, लेकिन अमरत्व नहीं दे सकता. असं सुपीक डोकं चालवलं ना महाराज. ना मैं दिन में मरू ना रात में मरू, तथास्तु. ना मैं ऊपर मरू नीचे मरू, तथास्तु. ना मैं बाहर मरू ना अंदर मरू, तथास्तु. ना नर से मरू ना वानर से मरू, तथास्तु. ना शस्त्र से मरू ना अस्त्र से मरू, तथास्तु. 12 महीनों में कभी ना मरू, तथास्तु. सजीव से मरू ना निर्जीव से मरू, तथास्तु. ब्रह्माजी तथास्तु म्हणत गेले. त्याला माहितीये किती पाय वाटा काढ रे, इथून 3रा पाय काढून तुला मारल्याशिवाय राहणार नाही. माझा बाप एवढा हुशार आहे. तथास्तु. शेवटी हिरण्यकश्यप म्हणतोय, राहिलं असेल काही तर 12 महिन्यात कधीच मरू नये. ब्रह्माजी म्हणते तथास्तु, जाऊ दे, कधीच नको मरू बाबा. आणि मग महाराज दवंडी दिली राज्यामध्ये. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपचे. कोणी माझ्या देवाचं नाव घेणार, कोणी देवाचं नाव घेणार नाही. माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. आणि त्याच्याच शब्दाचं खंडन करणार देवाने त्याच्याच घरात पाठवला भक्त प्रल्हाद. आणि प्रल्हादजी मोठे व्हायला लागले. शाळेमध्ये शिकवण्याकरता पाठवलेला आहे. एक दिवसचा प्रसंग. आज हिरण्यकश्यप शाळेत आला. आपल्या मुलाला मांडीवर ते घेतलं. विचारलं, अरे फार शिकला रे तू?
आतापर्यंत गुरुजीने तुला जो चांगला पाठ शिकवला असेल ना तो मला सांग. प्रल्हादजी म्हणतात गुरुजी चांगलं तर शिकवतच नाही, पण मला चांगलं येतं ना, मग मला जो चांगलं येतं मी ते तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग प्रल्हादजीने हिरण्यकश्यपूला नवविध भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनः. नवविध भक्तीचं प्रतिपादन केल्याबरोबर ताडकन खाली ढकलून दिलं महाराज. म्हणतात अरे माझ्याच कुळात मलाच कुळाला कलंकित करणारा आलेला आहे, जा याला मारून घाला, मारून टाका. आणि मग महाराज उंच अशा पहाडावरून फेकल्या गेलेला आहे. भगवंतानी अलगर धरून घेतलेला आहे. हत्तीच्या पायात तुडवलं, सर्पाच्या बिळात नाही काही सर्पाकडे टाकलेला आहे, जहर घालवलेला आहे, थोडी केसोबत जाळून घालण्याचा प्रयत्न केला तरी मरत नाही का, देव तारी त्याला खाऊन मारे. आणि मग महाराज षंड आणि अमरप्रिय शुक्राचार्यजींचे दोन मुलं येतात. बाबा आम्ही शिकवतो याला, थोडं प्रयत्न करतो, चला आम्हाला द्या यांना. आणि मग ते घेऊन जातात आश्रमामध्ये. आश्रमामध्ये प्रल्हादजीला आता सर्व असुर बालकांनी गोळा केलेला आहे. असुर बालकांनी ज्या वेळेला गोळा केले त्यावेळेला सर्व असुर बालक म्हणतात का रे तुझा बाप नकोय म्हणतं, त्याचं तू का ध्यान करतय, बरं ज्याचं तू ध्यान करतय तुला तरी तू त्याला पाहलाय का. म्हटले पाहला ना. मग आम्हाला दाखवणार का, दाखवणार ना. मग कसा दिसेल, असा दिसणार नाही. मग त्याचं भजन करावं लागेल. आणि सर्व असुर बालकाला सोबत गोळा केलेला आहे. मध्ये प्रल्हादजी झालेत आणि मुखातून उद्गार काढलेत, हरी भजन बिना विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, श्री राम बिना आराम नहीं, श्री राम बिना आराम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं, हरि भजन बिना विश्राम नहीं. दाढ़ी सेवा होती रही प्रेम भाव से सभी लोग. जय हो. देखिए प्रहलाद जी भगवान का चिंतन कर रहे हैं. अगर आपको भी भगवान की भक्ति चाहिए तो सभी लोग प्रेम और भाव से दोनों हाथ खोलकर मीठी मीठी तालियों की सेवा करते हुए मेरे साथ गाएंगे. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, गोपति नारायण
सर्व असुर बालक प्रल्हादजी रममाण झाले. षंड आणि अमर प्रियाने ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला महाराज धावत धावत आपल्या राजाकडे गेले. महाराज महाराज आतापर्यंत तुमचा एकटा मुलगा बिघडला होता, मग आता सर्व कुळाला बिघडवत आहे तुमचा मुलगा. राक्षस कुळाचा कलंक आहे. एवढं ऐकलं, हातात तलवार घेतली आणि ताड 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 हिरण्यकश्यपू आश्रमाच्या दिशेने निघाला. पाहते तर सर्व असुर बालक भोवताल आहे. प्रल्हादजी हातामध्ये चिपडी घेऊन नृत्य करत आहे आणि मुखातून उद्गार काढत आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 आणि ज्यावेळेला भजनामध्ये रममाण असणाऱ्या प्रल्हादाला ज्यावेळेला हिरण्यकश्यपूने पाहला, राग आला आणि रागाच्या भरात आवाज दिला, बंद करो. वाह की बात है, वाह की बात. तो बजाने वाले ने सबने बंद कर दिया. असुर बालक उठकर भाग गए. प्रल्हाद जी हाथ जोड़कर खड़े हो गए. आणि मग हिरण्यकश्यप म्हणते, मूर्खा, अरे आमच्या कुळामध्ये विको, आमच्या कुळामध्ये आमच्या कुळाला कलंकित करणारा तो जन्माला आलेला आहे. अरे ज्याचं तो नाव घेतय तो आहे कुठे? प्रल्हादजी म्हणतात, बाबा तो नाही कुठे? जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि त्याच ठिकाणी एक पुरातन असणारा एक खांब होता, खांब. आणि त्या खांबाकडे बोट दाखवतात हिरण्यकश्यपू आणि विचारतात, सांग काय या खांबामध्ये तुझा भगवान आहे? त्यावेळेला प्रल्हादजी म्हणतात, बाबा मला त्या खांबामध्ये माझा परमात्मा दिसतोय, तो बघा माझ्याकडे हसतोय, माझ्याकडे पाहतोय. असं म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपू ताड ताड त्या खांबापर्यंत येतात. चला हिरण्यकश्यपू खांबापर्यंत, खांबापर्यंत ताड ताड हिरण्यकश्यपू येतोय. खांबावरती लाथ घालतोय. खांबामधून प्रत्यक्ष नृसिंह भगवान प्रकट होतात. बोलिए नृसिंह भगवान की जय. साक्षात नृसिंह भगवान प्रकट होतात. त्या ठिकाणी नृसिंह भगवान हिरण्यकश्यपू बरोबर मल्ल युद्ध करते. युद्धाला आरंभ झालेले आहे. पकडा पकडा पकडा. अरे युद्ध करा, युद्ध. युद्ध करता करता सायंकाळचा समय झाला आणि सायंकाळच्या वेळी हिरण्यकश्यपूला भगवंताने आपल्या मांडीवरती घेतलेला आहे. दारापर्यंत येतात आणि नृसिंह भगवान हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेतात आणि मांडीवरती घेऊन आपल्या नखाच्या द्वारे हिरण्यकश्यपूच्या हृदयाचं विदारण करण्याकरता प्रयत्न करतात आणि म्हणतात, आता मी तुला मारणार. त्यावेळेला हिरण्यकश्यपू म्हणतोय, बाबा तुम्ही मला मारू शकणार नाही का? मी वर मागितला, मी दिवसा मरू नये, रात्री मरू नये. त्यावेळेला नुकतीच सायंकाळ झालेली होती, दिवस अस्ताला गेलेला होता. मग सांग आता दिवस आहे की रात्र आहे? म्हणले आता रात्र नाही, दिवसही नाही, सायंकाळ आहे. मी वर मागितला होता, वर मरू नये, खाली मरू नये, मधातच घेतला. वर मागितला होता, बाहेर नाही, आत नाही, उंबरट्यात पकडला. वर मागितला होता, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही, नखाणी फाडला. वर मागितला होता, मानवाकडून नाही, नराकडून नाही. मग हा नरही नाही आणि देवही नाही, अर्ध अर्ध सिंहाचं शरीर, अर्ध मानवाचं शरीर. आणि शेवटी मागितलं होतं 12 महिन्यात कधीच नाही, तर त्याच्या करता 13वा महिना निर्माण केला, ज्याला अधिक मास म्हणतात. आणि आपल्या मोठमोठ्या नखाने हिरण्यकश्यपूचं हृदय विदारण करतात, फाडतात आणि आतड्या बाहेर काढतात. महाराज तडफडून तडफडून हिरण्यकश्यपू
हिरण्यकश्यप हा गतप्राण होतोय आणि ज्या वेळेला अरे जिवंत झाला काय पुन्हा मारावं लागल ना बाबा आम्हाला मरून राहणार घेऊन जा उचलून त्याला इथं ठेवू नका जास्त वेळ 4 लोक या लवकर 4 लोक 4 जण या लवकर उचला उचला न्या तिकडं ठेवू नका इथं भागवत जन्म आता पुढे कृष्ण जन्म आहे पुढे पुन्हा जिवंत झाला का काय अमृत केला का आणि मग महाराज नृसिंह भगवान अत्यंत क्रोधायमान आहेत अत्यंत रागात लाल डोळे आहेत कोणी समोर जात नाही त्यावेळेला माणूस किती रागात आला तरी बायकोच्या समोर शांतच होतो म्हणे मग आता या देवाला जर शांत करायचं असेल तर याच्या घरवालीला आणा ते कुठं आहे ते वैकुंठात आणि मग लक्ष्मी मातेला आणले आणि लक्ष्मी मातेला समोर पाठवलं आणि लक्ष्मी मातेने त्या देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर लक्ष्मी माता म्हणते हे तर आमच्याकडले नाही बा हे असे नाही मग तरी सुद्धा प्रयत्न केला आणि पुढे लक्ष्मी माता गेली जोरात डरकाळी फोडलीत महाराज जशी डरकाळी फोडली लक्ष्मी माता तर धावतच गेली वैकुंठात हे नाहीच आपलं म्हटले आता ज्याच्या करता जन्माला आले ना त्यालाच पुढे करा मग प्रल्हादाला पुढे केलं प्रल्हादाला पाहिल्याबरोबर भगवान शांत झाले प्रल्हादाला जवळ घेतात आपल्या मांडीवर ते घेतात आणि प्रेमाने डोक्यावर हात कुरवाळतात नाही काही का आमचा परमात्मा भक्त वत्सल आहे बोले भक्त वत्सल भगवान की जय प्रल्हादजी करता भगवान नृसिंह बनून आलेत महाराज आपल्या करता काही येणार नाही पण प्रल्हादासारखी भक्ती आपली असायला पाहिजे प्रल्हाद चरित्र फार सुंदर कथन करतात पुढे सप्तम स्कंधाला पूर्णविराम आहे अष्टम स्कंधाचा आरंभ अष्टम स्कंधामध्ये फार सुंदर असं हा बोले बालकृष्ण लाल की जय खाली बच्चा पार्टी बसा बसा ताई खाली बसा बसा खाली बसा अगदी अल्प काळ आपल्याकडे शिल्लक आहे 5 वाजेपर्यंत आपल्याला कथा पूर्ण करायची आहे भगवंताचा जन्म यायचा आहे करूया आपण अष्टम स्कंदाचा आरंभ करतात गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती आणि गुरुदेवाला वंदन करून अष्टम स्कंदाचा आरंभ करतात अष्टम स्कंदामध्ये परीक्षित महाराजांनी प्रश्न केला बाबा प्रल्हादाला देव प्रसन्न झाला परीक्षित महाराजांनी प्रश्न केला ध्रुवाला प्रल्हादाला देवाची प्राप्ती झाली कारण ते ब्रह्मचारी होते बालावस्थेत होते आम्ही संसारी आहेत आम्हाला देव प्राप्त होईल का शुकदेवजी सांगतात जेवढ्या लवकर संसारिक लोकांना देव प्राप्त होते तेवढ्या लवकर योग्यालाही प्राप्त होत नाही संतालाही प्राप्त होत नाही साधूलाही प्राप्त होत नाही असं काही उदाहरण त्यावेळेला सांगतात आसीद गिरीवरो राजन स्त्रीकूट इति विसृतः क्षीरोदेनावृतस्तस्मै योजनायुतमुच्छ्रितः स्त्रीकूट नावाच्या पर्वतावरती एक गजेंद्र नावाचा हत्ती राहतो आणि तो हत्ती आपल्या 201 लोकांच्या परिवाराबरोबर विचरण करतो एवढा बलाढ्य आहे तो हत्ती ज्यावेळेला निघायचा त्यावेळेला मोठमोठे सिंह सुद्धा आपला रस्ता बदलून टाकायचा महाराज एवढा पराक्रम
एक दिवसचा प्रसंग, सरोवरामध्ये स्नान करत असताना, सरोवरामध्ये पाणी पित असताना नकराने पाय पकडला, बराच प्रयत्न केला, सुटला नाही. त्यावेळेला मरणाच्या मुखामध्ये हे सर्व परिवार सोडून निघून गेला. पत्न्या सुद्धा निघून गेलेत, मुलं सुद्धा निघून गेलेत. एवढा पराक्रमी गजेंद्र आज रडायला लागला. का? जब अंतिम समय आता है तो कोई साथ नहीं देता प्यारे. परिवार सर्व तुमच्या स्वार्थापोटी तुम्हाला प्रेम करतायत महाराज. माँ बाप इसलिए प्रेम नहीं करते कि ये मेरा बेटा है, बल्कि इसलिए प्रेम करते हैं कि हम जब बुढ़े हो जाएंगे, कुछ कमा नहीं पाएंगे, तो मेरा बेटा मुझे कमा कर खिलाएगा, इसलिए प्रेम करते हैं. बेटा इसलिए नहीं प्रेम करता कि मेरे माँ बाप है जिसने मुझे जन्म दिया, बल्कि इसलिए प्रेम करता है कि माँ बाप के जाने के बाद ये सब तो मेरा ही है. जगात सर्व नातं स्वार्थाच्या दोरीने बांधल्या गेलेले आहेत महाराज. आज मृत्यूच्या मुखात ज्या वेळेला गजेंद्राला एकटं टाकून गेले, त्यावेळेला गजेंद्राने फक्त भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवान त्या ठिकाणी येतात, नकराचा उद्धार करतात, गजेंद्राचा सांभाळ करतात. पुढे गजेंद्र आणि नकराचा पूर्वजन्म सांगतात. पुढे वामन अवताराची कथा आलेली आहे. समुद्र मंथन झालेलं आहे, ज्यामध्ये 14 रत्न निघालेत. अमृत हे स्वर्गातल्या देवतांना मिळालेलं आहे. त्यावेळेला वडी महाराज म्हणतात, आता समुद्र मंथनातून निघालेलं अमृत देवतांनी पिलेलं आहे, आता त्यांना मारणं शक्य नाही. राक्षसांचे गुरु आहे शुक्राचार्य, ते म्हणतात मारणं शक्य नहीं, लेकिन उनको हराना तो पॉसिबल है ना. उसके लिए 3 सेवा करो, एक गौ सेवा, ब्राह्मण सेवा और विप्र सेवा. तिन्ही सेवेचं फळ असं मिळालेलं आहे की त्रैलोक्यावरती बडी महाराजांचं आधिपत्य झालं. स्वर्गातल्या देवतेंचं रक्षण करण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा वामन स्वरूपामध्ये प्रगट होतात. बोले वामन भगवान की जय. वामन भगवान बडी महाराजांना 3 पाय भूमी मागतात, दान मागतात. एका पायामध्ये पृथ्वी व्यापले, दुसऱ्या पायामध्ये सत्यलोक, जनलोक, महलोक, तपलोक, दिव्यलोक, ब्रह्मलोक मापलेला आहे. तिसरा पाय बळी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि बळीला पाताळात घातले. बळी महाराजांच्या द्वारावर ते द्वारपाळ झाले. पुढे सत्यव्रत महाराजांची कथा आलेली आहे. सत्यव्रत महाराजाकरता भगवंतांनी मत्स्यावतार धारण केलेला आहे, ज्या ठिकाणी अष्टम स्कंधाला पूर्णविराम दिलेला आहे. गणेश, सरस्वती, सीताराम, शिव, पार्वती आणि गुरुदेवाला वंदन करून नवम स्कंधाचा आरंभ करतात. नवम स्कंधामध्ये ज्या वंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू जन्माला आले, त्या रामचंद्रजींचं वंश कथन करतात. भगवान शुकदेवजी म्हणतात, राजन मरीचिचा पुत्र कश्यप झालेला आहे, कश्यपाचा पुत्र सूर्य झालेला आहे, ज्याचं नाव एक विवस्वानु आहे, विवस्वानूचा मुलगा वैवत्सव म्हणून झालेला आहे, ज्याचा मुलगा सुद्युम्न झालेला आहे. या सूर्यवंशापुढे पुढे नाभाग झालेला आहे, नाभागाचा मुलगा नाभाग झालेला आहे. पुढे याच वंशामध्ये यवनाश्व नावाचा राजा झाला. यवनाश्वाचा मुलगा मानदाता, मानदाताचा त्रिशंकूचा बेटा मुलगा सत्यवादी राजा हरिश्चंद्र झालेला आहे. हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास झालेला आहे. पुढे याच वंशामध्ये एक बाहुक नावाचा राजा झाला. बाहुकाचा मुलगा सगर झालेला आहे. सगराला 2 पत्न्या होत्या, एक केसनी आणि एक सुमती. केसनीपासून एक मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव असमंजस ठेवण्यात आलेलं आहे. सुमतीपासून एक मांसपिंड जन्माला आले. मला मुलगा जन्माला आला नाही म्हणून त्याचे 60,000 तुकडे केलेत. त्यावरती गुरुदेवानी पाणी शिंपडलं कुलगुरूंनी, ते 60,000 मुलं झालेत. सगर महाराजांनी फार मोठे यज्ञ केलेला आहे. एक अश्वमेघ यज्ञ केलंय. अश्वमेघ यज्ञाचा घोडा सोडलाय, इंद्राने पडवून नेलेला आहे, कपिल महाराजांच्या आश्रमात आणलेला आहे. 60,000 मुलं त्या आश्रमामध्ये येतात. कपिल महाराजच चोर आहे असं समजून त्यांना अपमानित करतात. कपिल महाराजांनी डोळे उघडले, अग्नी निर्माण केला आणि त्या 60,000 मुलांना जळून खाक केलेला आहे. त्यांचा उद्धार होण्याकरता असमंजस महाराज कपिल महाराजांना विचारतात. कपिल महाराजांनी सांगितलं, स्वर्गामध्ये, सत्यलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये वामन भगवंताचं चरणस्पर्श गंगा आहे. ते गंगा जर या भूतलावर आली तर या भूतलावर या लोकांचा उद्धार होणार. म्हणून गंगा या भूतलावर आणण्याकरता असमंजसाने तपश्चर्या सुरू केली. असमंजसाचा मुलगा अंशुमान, अंशुमानाचा मुलगा दिलीप, दिलीपाचा मुलगा भगीरथ. 5 पिढ्या तप केल्यानंतर गंगा प्रसन्न झाली. माझा ओघ धारण करण्याकरता कोणीतरी हवा असायला पाहिजे, म्हणून भगवान शिवजीला सांगितलं गेलं. भगवान शिवजीने सांगितले, मी माझ्या डोक्यावर ते गंगेला स्थान देतोय, म्हणून गंगा येण्याकरता आली.
सत्यलोकातून गंगा ध्रुवलोकात आली, ध्रुवलोकातून गंगा सप्तर्षी मंडळावर आली, सप्तर्षी मंडळावरून शिवलोकावरती आली, शिवलोकामध्ये शिवजीच्या जटेवरती आली, शिवजीच्या जटेवरून सुमेरू पर्वतावर, सुमेरू पर्वतावरून हिमालय पर्वतावर, हिमालय पर्वतामधून गंगोत्री म्हणून निघाले ते पुढे ऋषिकेश, हरिद्वार, प्रयाग, गंगा सागरापर्यंत गेले. पुढे पुढे भगीरथ महाराज मागे मागे. गंगा जाणो मुनीने ते पिऊन घेतली, जांगेतून फाडून काढली म्हणून तिला जान्हवी असं एक नाव पडलं. कपिल महाराजांच्या आश्रमामध्ये गंगा आलेली आहे, त्या सर्वांचा उद्धार झाला. भगीरथाला विचारलं, अजून तुला काय पाहिजे? मी तुझं पूर्वजांचा प्रेम पाहून मी प्रसन्न झाली, काय पाहिजे तुला? गंगेला विनंती केली, काही नको, जसं तुम्ही आता माझ्या पूर्वजांचा उद्धार केला ना, तसं इथे सर्व मृत्यू लोकातला लोकांचा उद्धार करण्याकरता तुम्ही इथेच विराजमान राहा. आणि मग तेव्हापासून ते भागीरथी गंगा आपल्याला मिळाली. हे भगीरथाचे आपल्यावर उपकार आहे. भगीरथाचा मुलगा श्रुत, श्रुताचा मुलगा कलमाशपाद, कलमाशपादाचा खडवांग. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. एक तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाले. एका तासामध्ये कळलं की मी 1 तासानंतर मरणार आहे. अर्ध्या तासामध्ये परिवाराशी भेट घेतली, अर्ध्या तासात भगवंतासोबत रममान झालेत आणि उद्धार करून घेतला. या खटवांगाचा मुलगा दीर्घभाऊ झाला, दीर्घभाऊचा मुलगा रघु झाला, रघुचा मुलगा अज झाला, अजाचा मुलगा श्रीमान दशरथ झाला. दशरथजींना 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. मोठा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आहेत. बालपणी महाराज विद्याध्ययन करण्याकरता वसिष्ठ महाराजांकडे जातात, विद्याध्ययन करून घरी येतात. 15 वर्षाचे झाल्यानंतर विश्वामित्र येतात, घेऊन जातात, यज्ञाचं रक्षण करतात, ताटिका सुबाहूचा वध करतात, मारीचीला 100 योजन देऊन टाकतात. धनुर्यज्ञ करता जनकजीकडे येतात, धनुष्याचा भंग, भगवान रामचंद्रजींचा विवाह सोबत 4ही भावंडांचा, 4ही बहिणी सोबत त्या ठिकाणी विवाह. 4 सुना आज अयोध्येमध्ये येतात. 12 वर्षाचा काळ लोटला. 12 वर्षानंतर महाराज रामचंद्र प्रभूला राज्याभिषेक होणार असं ज्या वेळेला सर्वांना कळलं, देवतांनी कलीला पाठवलेला आहे आणि तो कली मंथरेच्या बुद्धीत प्रवेश करतो. मंथरेची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. कैकई मंथरेच्या कर्वे कैकई मातेच्या बुद्धीत प्रवेश केला. कैकई मातेने 2 वर मागितलेले आहे. एका वराने माझ्या भरताला राजगादीन, दुसऱ्या वराने 14 वर्षाकरता रामचंद्रजीला वनवास. ऐकून राजाला धक्का बसला. पण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आपल्या वडिलाचं वचन खरं करण्याकरता 14 वर्षाकरता रामचंद्र प्रभू वनवासाला निघून जातात. जाता जाता रस्त्यामध्ये शृंगवेरपुरामध्ये पहिला तमसा नदीवरती पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम शृंगवेरपुरामध्ये. पुढे गुह केवटाची भेट घेऊन भारद्वाजीच्या आश्रमामध्ये येऊन चित्रकूटावरती वास्तव्य करतात. 6 दिवसाचा कालावधी लोटला. सुमंतजी परत आले. 6व्या दिवशी ज्या वेळेला देव येणार नाही कळलं, त्यावेळेला 6 वेळा देवाचं नाव घेऊन दशरथ महाराज प्राणत्याग करतात. भरतजी आले. अंत्येष्टी कार्यक्रम आटोपलेला आहे. सर्व चतुरंगिणी सेना घेऊन भरतजी भगवंताला भेटण्याकरता जातात. चित्रकूटावरती येतात. भगवंताने सांगितलं, भरत एक वचन निभाने के लिए तेरा भाई 14 साल बाद में आया, अब दूसरा वचन तू निभाना है. 14 साल के लिए ये राजगद्दी तू स्वीकार कर. आणि मग राजगादी स्वीकार करण्याकरता भरत महाराज सांगतात, महाराज सेवक म्हणून मी स्वीकार करणार, अधिकारी म्हणून नाही. तुमच्या चरण पादुका द्या, चरण पादुका मी स्थापन करणार. भगवंतांनी चरण पादुका दिल्यात. भरतजी परत येतात. राजगादीवरती चरण पादुका स्थापित केलेल्या आहेत. नंदी ग्रामामध्ये भरतजी निघून जातात. 13 वर्षाचा काळ लोटला. भगवंतांनी चित्रकूट सोडलंय. पंचवटीमध्ये येतात. त्या ठिकाणी शूर्पणखीचं नाक कान कापतात. वाल्मिकी मुनी बरोबर भेटतात. जटायू बरोबर भेटतात. काही शूर्पणखीचं नाक कान कापलेलं आहे. 14,000 सेना समवेत खरदूषणाचा वध केलेला आहे. पुढे मारीची येतोय. सुवर्ण मृग बनलेला आहे. कपटी वेश धारण करून रावणाने सीता मातेचं हरण केलेलं आहे. रामचंद्र प्रभू सीता मातेच्या वियोगामध्ये रडतात. जटायूचा वध पाहला. जटायूची अंत्येष्टी केलेली आहे. कबंदाचा वध केलेला आहे. पुढे शबरी मातेच्या आश्रमात येतात. सुग्रीवाबरोबर मित्रता करतात. बालीचा वध झालेला आहे.
4 महिन्याचा चातुर्मासाचा काळ लोटला. पुढे सीता मातेच्या शोधार्थ 4 दिशेने चार प्रकारच्या टोळ्या पाठवलेल्या आहेत. त्यापैकी दक्षिण दिशेकडे नळनीळ अंगद जामंतजींना पाठवलेला आहे. स्वयंप्रभेची भेट घेऊन समुद्रापर्यंत येतात. हनुमानजी पलीकडे लंकेमध्ये येतात. सीता मातेचा शोध केला, लंकेचं दहन केलं. चुडामणी घेऊन सीता मातेचा निरोप रामचंद्र प्रभू पर्यंत पोहोचवतात. 18 पद्म वानर सेनेला घेऊन समुद्रावरती सेतू बांधून लंकेमध्ये प्रवेश करतात. लंकेमध्ये युद्धाला आरंभ झालेले आहेत. पहिल्याच दिवशी अर्धी रावणाची सेना गतप्राण झाली. मोठमोठे वीर पहिल्याच दिवशी मरण पावलेले आहेत. पुढे कुंभकर्ण, इंद्रजित आणि शेवटी रावण युद्ध करता आलेला आहे. आपल्या धनुष्यावरती 31 बाण रामचंद्रजीने लावले. 10 बाणाने 10 मुंडके उडवलेत रावणाचे. 20 बाणाने 20 भुजा उडवल्या. आणि 31वा बाण ज्या वेळेला सोडला तो तरकशातून निघाला, रावणाच्या छातीत लागला. जे अमृत होतं ते बाहेर पडले आणि रावणाने पहिल्या आणि अंतिम वेळेला देवाचं नाव घेतलेलं आहे, हे राम म्हणून खाली पडला आणि गतप्राण झाला. रावणाचं राज्य बिभीषणाला दिलेलं आहे. पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येमध्ये येतात. रामराज्याभिषेक होतोय. पुढे उत्तरखंडातली कथा गोस्वामी तुलसीदासजी सांगत नाही, आपण सुद्धा ते सांगत नाही. का? याचं कारण आता वियोग, बऱ्याच वियोगाने रामचंद्र प्रभू सीता माता दोन्ही एकत्रित आले. पुन्हा त्यांना विलग करू नये म्हणून पुढची कथा नाही. सर्वांना कथाभाग माहिती आहे. आतापर्यंत आपण जी कथा ऐकली ती सूर्यवंशाची, ज्या वंशामध्ये रामचंद्र प्रभू आलेत. आता पुढे आपल्याला कथा ऐकायची आहे ती चंद्रवंशाची, ज्या वंशामध्ये भगवान कृष्ण जे आलेले आहेत. म्हणून आता या मुलांना थोडं सांभाळा, जरा जास्त डिस्टर्ब होते म्हणून आम्ही झाकी मधात ठेवत नाही. पण ते आता ठीक आहे, थोडं मुलाला सांभाळा. इकडल्या पुरुष मंडळींनी त्यांना सांभाळा, इकडल्यांनी इकडे सांभाळा, आणि तुम्ही मला सांभाळा. झालं बाबा, आता तुमचंच आहे. मला 15 मिनिटं द्या, 15 मिनिटं शांत बसा तुम्ही. मग तुम्ही आणि आम्ही सारखंच. सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, परीक्षिती अथात श्रूयता राजन वंश सोमस्य पावनः यस्मिन्नैलादयो भूपा कीर्तन्ते पुण्य कीर्तया. आता ज्या वंशामध्ये भगवान कृष्ण म्हणून अवतीर्ण होतात त्या वंशाचं कथन करतात. नारायणाचा मुलगा ब्रह्मा, ब्रह्माचा मुलगा अत्रि, अत्रीचा मुलगा चंद्रमा, चंद्रमा के बेटा बुध हुए, बुध के पुरुरवा, पुरुरवा का नाम एक आयल था. आयल का विवाह उर्वशी के साथ हुआ, जिनके यहाँ 6 बेटा हुए, आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, जय और विजय. इसी वंश में आगे चल के एक नहुष नाम के राजा हुए, उनको भी 6 बेटा हुए, यति, ययाति, सयाति, आयति, वियति और कृति. इनमें जो ययाति थे उन्होंने 2 विवाह किए, देवयानी और शर्मिष्ठा, जिनके यहाँ 5 बेटे हुए, यदु, तुर्वसु, द्रुह्यु, अनु और पुरु. इनमें से सबसे छोटा जो था पुरु, इन्होंने अपनी जवानी अपने पिता को दे दी. पिता का बुढ़ापा खुद ने ले लिया. खुश होकर पिताजी ने कहा कि जाओ तुम चक्रवर्ती सम्राट हो जाओ. सम्राट बना दिया. इसी पुरुवंश में एक बहुत बड़े राजा हुए भरत, जिनके पराक्रम से हमारे देश का नाम पड़ा है भारत. दुष्यंत नंदन भारत. आगे ये जो यदु महाराज थे, यदु महाराज के वंश में एक राजा हुए जिनका नाम हुआ है देवमेघ. देवमेघ की भी 2 पत्नी थी. पहली पत्नी से बेटा हुआ सुरसेन, दूसरी पत्नी से बेटा हुआ, 2 बेटे हुए अर्जन्य और परजन्य. ये जो सुरसेन महाराज थे, जिनके यहाँ एक बहुत अच्छा बेटा हुआ जिनका नाम रखा गया वसुदेव. वसुदेव जी का जन्म हुआ और वसुदेव जी ने अपने जीवन में 7 विवाह किए. 7 पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचनी, इला और देवकी. सबसे लास्ट में जिस विवाह को किया गया वह देवकी माँ के 6 बेटे कंस नाम के दुष्ट ने मारे. 7वा योग मायेने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. 8वा ज्या वेळेला
प्रगट होणार त्यावेळेला अष्टवर्षाच्या स्वरूपामध्ये प्रगट झाला. जन्मतः गोकुळामध्ये नेऊन घातला. 11 वर्ष 55 दिवस पर्यंत तिथे लीला केल्यात. नंतर पुन्हा मथुरेला येतात, कंसाचा वध करतात. जरासंधाचा पराभव आहे. पुढे कालयवनाचा वध करून द्वारिकेचं स्थापन करतात. पांडवांचं रक्षण करतात आणि शेवटी पांडवांचा विजय झाल्यावर ते वैकुंठाला निघून जातात. बोले भागवत भगवान की जय. एका श्लोकामध्ये सर्व भागवत कथा सर्व कृष्ण कथा सांगितली. शुकदेवजी महाराज म्हणतात झाली कृष्ण कथा. म्हणले सांगितलं ना, जन्मापासून तर निजधामाला जाईपर्यंत सर्वच तर सांगितलं मी. त्यावेळेला म्हणतात महाराज अहो जी कथा ऐकण्याकरता मी बाकी कथा सर्व संक्षिप्त रूपामध्ये ऐकल्या आणि ती कथा सांगण्याचा ज्या वेळेला योग आला त्यावेळेला तुम्ही 2 मिनिटांमध्ये सर्व सांगून मोकळे झालेत. महाराज असं करू नका. मला त्या कृष्णाची कथा, मला भगवंताची कथा पूर्ण सांगा. कसा जन्म झाला, कसे भगवान गोकुळात गेलेत, गोकुळात काय लीला केल्यात. पुढे भगवंतानी जरासंधाचा कंसाचा कसा पराभव केला, भगवंताचे 16,108 विवाह कसे, या सर्व लीला मला सांगा, विस्तारपूर्वक सांगा महाराज. त्यावेळेला शुकदेवजी म्हणतात तरी आज 4 दिवस झाले तो एका आसनावर ती कथा ऐकत आहे. तुला भूक लागली असेल, तहान लागली असेल. बाबा आपके मुख से निकली हुई कथा एक एक कथा ऐसे अमृत का काम कर रही है. मुझे ना तो प्यास लगते है ना भूख लगते है. बस आप कथा करते जाओ, कथा करते जाओ, करते जाओ. आणि मग येथून दशम स्कंधाचा आरंभ आहे. दशम स्कंद में राजा परीक्षित को सुखदेव जी महाराज सुना रहे हैं. द्वापार युगामध्ये एक उग्रसेन नावाचा एक राजा होता, ज्याच्या घरी एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव कंस. कंस म्हणजे कस धातु से जो शब्द बना वह है कंस, जिसको मार काट में ही आनंद आता हो त्याला कंस असं म्हटलं जातं. आणि म्हणून या कंसाने आपल्या वडिलालाच बंदिवासात टाकलं महाराज. लोक म्हणायला लागले जो आपल्या बापाचा झाला नाही तो आमचा काय होणार. कंस को लगा माहौल बिगड़ गया, अब कुछ ना कुछ अच्छा काम करना चाहिए. तो क्या करे, तो अपने चचेरी बहन देवकी का विवाह अपने प्रिय मित्र वसुदेव जी के साथ कर दिया. अब लोगों में बड़ा खुशी की लहर दौड़ चली. देखो देखो महाराज तो बाहर से नारियल के जैसे कठोर लगते लेकिन अंदर से तो बहुत कोमल है. अरे कौन करता है अपनी चचेरी बहन का विवाह, और भी इतने ठाट से. कंस को लगा कि माहौल चेंज हो रहा है. और ये ऐसे जो ये जो राजकारणी लोग होते ना, सत्ता के जो लालची लोग होते ना, बड़े नाटक करते, बड़े नाटक. उनका स्टेज पे जो चेहरा रहता है अलग रहता है और जो बाद में दिखता है वो अलग रहता है. तो प्यारे जैसे ही लोगों में बदलता मौसम दिखा, कंस और नाटक करने लगा, आंख से आंसू बहाने लगा. बहना तो चली जाएगी, मुझे बड़ा याद आएगा, मत जाना बहना. बड़ा नाटक करने लगा और रथ पर बैठकर घोड़ों की लगाम अपने हाथ में ले ली. अब यदि सत्ता में लोग नाटक करने लग जाए तो विपक्ष वाले उनकी पोल खोल देते. अरे ये क्या इनका, तो हमको पूछो, हमें पता है क्या क्या किया इनने. तो विपक्ष में बैठे थे सभी देवता, तो देवताओं ने पोल खोलना आरंभ करा. क्या कहा, वह आकाशवाणी हो गई और आकाशवाणी कहते हैं अरे कंस, अरे जिस बहन को तो इतने प्रेम से विदा कर रहा है ना, इसी बहन का 8वां लाल तेरा बनेगा काल. सुनकर क्रोध में भया लेकर तलवार. ओ सवणवले इकडे लक्ष द्या ना थोडं. सुनकर क्रोध में लाल हो गया, हाथ में लेकर तलवार मारने के लिए दौड़ा. केश पकड़ लिए और जैसे ही केश पकड़ लिए पल में सभी लोग जान गए कि महाराज तो बस दिखावा करते हैं. अरे अभी जिस बहन के लिए रो रहा था
आज 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 पल में मारने के लिए तैयार हो गया। महाराज का तो सब नाटक है। और इतने में वसुदेव जी ने हाथ पकड़ लिया। कहते हैं महाराज महाराज क्या कर रहे हो आप? सब लोग देख रहे हैं ना। यदि इतने लोगों के सामने अपने बहन की हत्या कर दोगे ना तो वो कलंक लगेगा कि सारी जिंदगी भर नहीं धुलेगा। अच्छा अरे हाँ क्या कर दिया मैंने, लेकिन तुमने सुना नहीं? सुना है ना महाराज। लेकिन आपको इससे जो जन्म लेंगे उन बच्चों से मरण आने वाला है। ये तो नहीं मारेगी ना आपको? बोले नहीं। तो आप एक काम करो, क्या इस द्रौपदी के उदर से जो बच्चे जन्म लेंगे मैं सब आपको समर्पित करूंगा सब। कंस ने कहा तो वसुदेव आपको एक काम करना पड़ेगा। क्या? जब तक 8 बच्चे इसके मुझे समर्पित ना हो जाए तुम्हें हमारे बंदीवास में रहना मेरे पास रहना पड़ेगा। बोले मंजूर है। और कारागृह में रख दिया। समय बीतता गया। देव की मां को पहला बेटा हुआ, कीर्तिमान नाम रखा गया। वसुदेव जी ने लाकर रख दिया, दे दिया था। तो कंस सोचने लगा कि मुझे तो 8वें से मरण आने वाला है, ये तो पहला है, ये क्या मारेगा मुझे? और इतना सा बच्चा वापस भेज दिया। जाओ वसुदेव जी ले जाओ इसे, ये नहीं मारेगा मुझे। नारद जी आ गए और एक कमल दल दिखाया और कहने लगे जरा बताना महाराज इसमें पहली पंखुड़ी कौन सी और 8वीं कौन सी? अब पहली से गिने तो 8वीं आई, उल्टा गिने तो पहली 8वीं आए। बोले समझाना क्या चाहते हो? बोले समझे नहीं तुम? अरे पहला भी 8वां हो सकता है और 8वां भी पहला हो सकता है, उसकी गिनती का कोई भरोसा नहीं, कहां से गिनना शुरू करे। तो क्या करो महाराज? कुछ मत कर, बच्चे को मार डाल। और कंस आया, छोटे से बच्चे को पकड़ा, गोल गोल घुमाया और दीवार पर पटक दिया। बच्चा मौत को प्राप्त हो। 1 2 3 4 नहीं 6 बच्चे को मारा। 7वां हमारे शेष भगवान रोहिणी मां के गर्भ में जाके पदस्थ हो जाते हैं। योग माया को आदेश किया जाओ आप देवकी मां के गर्भ में जाओ, आप जशोदा मां के यहाँ पधारो, वहां से आपको नंद बाबा वसुदेव जी लेने आएंगे तो आ जाना और कंस को सचेत कर देना। और धीरे धीरे वह प्रसंग आने लगा। अष्टम गर्भ भगवान जन्म आने लगे। आज वह वसंत ऋतु का आगमन हुआ है प्यारे। गर्भ में जैसे ही भगवान पधारे तो देवकी मां का गर्भ मानो सूरज के जैसे चमकने लगा। सभी देवता आए और उस गर्भ की स्तुति करने लगे। सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्य सत्यस्य योनि निहितम च सत्य सत्यस्य सत्य मत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना। सत्य सत्य कह करके स्तुति करी है। और धीरे धीरे अब वह समय आने लगा। कौन सा समय? अब भगवान प्रागट्य होने का शुभ समय आया। अथ सर्व गुणोपेतः काल स्व परम शोभन काल आने लगा। सावन का महीना आया, कृष्ण पक्ष आया, अष्टमी तिथि आई, रोहिणी नक्षत्र आया। आकाश में मंगल वाद्य बजने लगे, इंद्र मृदंग बजाने लगा, गंधर्व लोग गाने लगे, अप्सराएं नृत्य करने लगे। और धीरे धीरे अब वह समय आने लगा प्यारे जब हमारे ठाकुर हमारे बीच पधारने वाले हैं। धीरे धीरे सावन का महीना, कृष्ण पक्ष आया, अष्टमी तिथि आई, रोहिणी नक्षत्र आया, बुधवार दिन आ गया, श्री हर्षण योग आ गया और मध्य रात्रि 12 बजे का समय हो गया। कंस के कारागृह में काला काला अंधेरा है और उस अंधेरा में मेरे भगवान चतुर्भुज रूप में प्रकट हो गए। बोलिए बाल कृष्ण लाल की जय। श्रावण महिन्यामध्ये महाराज नद्या निर्मळ होऊन वाहू लागलेल्या आहेत। श्रावण महिन्यामध्ये सुद्धा झाडाला फळाला फुलं यायला लागले। चंद्रमा अष्टमी तिथी असून सुद्धा आकाशामध्ये पूर्ण कलिनी विकसित झालेला आहे।
आणि भगवंताचं ज्या वेळेला स्वरूप त्या ठिकाणी पाहिलं त्यावेळेला आधी तर सर्व वसुदेव देवकीने आधी भगवंताची स्तुती गायलेली आहे. त्यानंतर संवाद करतात. देवकी माता म्हणतात बाबा देवा अरे तुझं बाल स्वरूप पाहाव मी या करता तुला तुझे 3 जन्मपर्यंत तपश्चर्या केली. कश्यप आदिती सुतपा पृष्णी आणि वसुदेव देवकी 3 जन्म तप केलं केवळ तुझं बाल स्वरूप पाहण्याकरता. देवा लहान हो. भगवान कहते मैं छोटा तो हो जाऊंगा लेकिन पहले कुछ कहना है. क्या कहना है? मुझे यहाँ मत रखो. फिर कहाँ? बोले मुझे नंद बाबा के घर माँ यशोदा के घर पहुंचाओ. और फिर छोटी सी वहां पे एक टोकरी थी. उस टोकरी में कन्हैया को रखा गया. नंद बाबा ने सर पे उठाया और लेकर चले हैं गोकुल की ओर. अब मंद मंद वर्षा हो रही है. आकाशामध्ये आभाळ आलेला आहे. रिमझिम रिमझिम पाऊस चालायला लागला. अत्यंत आनंद सर्वांना आहे. यमुना माईला दुथड्या भरून वाहायला लागले. यमुना माईमध्ये प्रवेश करतात. पाणी वाढायला लागलं. पायापर्यंत टोंगऱ्यापर्यंत कमरेपर्यंत पाणी नाका तोंडात जायला लागले. त्यावेळेला भगवंताने आपल्या डाव्या पायाचा अंगुष्ठ लावलेला आहे आणि यमुना माईने सुद्धा जाण्याकरता रस्ता दिला. आता देवाचं स्वागत होत आहे गोकुळामध्ये. आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. खालीच बसून जा सर्वांनी. बसा बसा खाली दिसतंय सर्वांना. देवाचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. सभी लोग मेरे साथ गाएंगे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. विको द्या थोडा. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागत किया है और मध्यरात्री भगवंताला घेऊन नंद बाबाच्या द्वारी वसुदेवजी येतात. त्या ठिकाणी जी माया आहे ती माया वसुदेवजी घेतात. नंद बाबा भगवंताला त्या ठिकाणी ठेवतात. मायेला घेऊन नंद बाबा निघून जातात. कंसाच्या कारागृहामध्ये येतोय. मायेला पाहलं आणि धावत सुटले सेवक. कंस धावत आलेला आहे. मायेला हातात पकडलं. गरगर गरगर फिरवलं. आपटणार एवढ्यामध्ये माया हातातून सुटली. दिव्य रथावर आरूढ झाली. अष्टभुजी झालीत आणि सांगते मला काय मारते? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. इकडे गोकुळामध्ये नंदस्यात्मज उत्पन्ने जाताला दो महामनः. नंदस्यात्मज उत्पन्ने नंद बाबाच्या द्वारे आनंदी आनंद आहे.
प्रातःकाळ झालेली आहे आणि यशोदा मातेच्या पलंगावर ते छोटस बाळ पाहिलं नंदबाबाच्या बहिणीने सुनंदेने. नंदबाबा सेवा करण्याकरता गौशाळेमध्ये गेलेले आहेत आणि मुलाला पाहिल्याबरोबर देवाला विनंती करायला लागले, हे भगवान इस बार लाला हो जाए, फिर अगली बार लाली हो, इस बार लाला हो जाए, लाली हो. आणि ज्या वेळेला अंगावरचा कपडा बाजूला सारला आणि देवाचं स्वरूप पाहिलं, धावत सुटली यशोदा, धावत सुटली सुनंदा आपल्या दादाला सांगायला, नंद बाबा नंद बाबा नंद बाबा. अरे क्या हुआ सुनंदा? नंद बाबा अरे क्या हुआ, पागल हो गई क्या? नंद बाबा अरे हुआ क्या, पागल हो गई क्या? पागल तो आप होने वाले हो. अरे हुआ क्या, आपको लाला भयो है. नाचायला लागले नंद बाबा. वाद्य वाजवणाऱ्याला बोलवून घेतलेला आहे आणि सर्वचे सर्व आज शृंगार करून 90 वर्षाच्या म्हाताऱ्या 16 शृंगार करून आज गोकुळाच्या दिशेने निघाल्या. नंद बाबाला बधाई द्यायला लागल्यात, नृत्य करायला लागल्यात, आनंदाने गायला लागल्यात. काय आता आपण सुद्धा त्या नंदोत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं. नंदोत्सवाचा आनंद सर्वांनी या ठिकाणून घ्यायचा. पुढे बधाई सुद्धा सर्वांना प्राप्त होणार आहे. सभी लोग भगवान के जन्म में आनंदित होकर यह आनंद अपने घर तक लेके जाएंगे. सभी लोग प्रेम और भाव से. देखिए, हमारे वारकरी कीर्तन यूट्यूब चैनल के माध्यम से पूरा देश आपको देख रहा है, ठीक है? तो शिस्त के साथ सभी लोग नृत्य करेंगे. सभी लोग ऐसे अपने हाथ उठाएंगे, ऐसे बिल्कुल सीधे. सर्व पुरुष मंडळींनी असे कंसाच्या बांड्या ढांड्यासारखे नाही, सरळ सरळ बिलकुल असे. ज्यांनी हात वर उठवले नाही त्यांचे उद्यापर्यंत राहणार नाही. मग काही झालं तर मला म्हणायचं नाही, गॅरंटी नाही रे बा आपली. सरळ सर्वांनी. आणि ज्या वेळेला मी असं इकडे करेल त्यावेळेला सर्वांनी असं इकडे जायचं आहे, पायाने सुद्धा. आणि ज्या वेळेला इकडे जाईल त्यावेळेला साधे पावले इकडे, आनंद, सर्व शिस्तीमध्ये. कारण सर्व भारत तुम्हाला या वेळेला पाहत आहे युट्यूबच्या माध्यमातून सर्व. म्हणून सर्वांनी नंद घरो नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरो नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरो नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरो नंद भयो जय कन्हैया लाल की. भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय काल की. जय कन्हैया लाल की. यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की. जय हो नंद लाल की. जय कन्हैया हो ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. आनंद उमंग भयो जय कन्हैया लाल की. हरि बोल श्री राधे. जय हो.
की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की।